आगमन होतं. सन्माननीय बबनरावजी लावण साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय आणि खरी अर्थाने शैक्षणिक संकुल उभा करून ज्ञानदानाचं ज्यांनी कार्य केलं, ज्यांनी हरिभक्तीमध्ये आपलं सर्वस्व समर्पण केलं, ते पुणे जिल्हा परिषदेचे आदर्श सदस्य सन्माननीय हनुमंतनाना बनसोडे. मी या त्रिमूर्तींना विनंती करतो, आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. सन्माननीय सुभाषरावजी जगताप, माजी सभापती, इंदापूर तालुका पंचायतचा संसार स्वतःचं घर सांभाळता येतं, ती ह्या जगात सर्व गोष्टी सांभाळू शकते, ती आदिशक्ती तुमच्या समोर आहे. म्हणून उद्याच्या काळामध्ये सगळ्या महिषासूर मर्दिनींना 3.5 शक्तीपीठाची एकी करून उद्या कमळच फक्त दाबायचंय आणि म्हणून या मायमाऊलीला आपल्याला निवडून द्यायचंय. ताई तुम्ही ओळख करून द्या, तुमचं काम सगळं केलंय मी. मी अनिता चांगदेवडुके, जिल्हा परिषद गटातून उभे राहिलेले आहे. मग सगळ्यांनी मतदान सहकार्य सगळ्यांनी सहकार्य भरपूर करायचं. कमळ चिन्हासमोर बटन दाबून सगळ्यांनी सहकार्य करायचं आणि बटन दाबल्यानंतर टिंग वाजल्यानंतरच बाहेर पडा. एवढं मी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद भाऊ. यानंतर या ठिकाणी सन्माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊंचं काही क्षणात आगमन होत आहे. तत्पूर्वी आपल्या सर्वांना ज्यांना ऐकायचं आहे, ज्यांनी हे इंदापुराचं पालकत्व आपल्या तळहाताच्या खोडाप्रमाणे स्वीकारलं आणि सांभाळलं सुद्धा, ज्यांनी आज जवळपास 150हून अधिक गोरगरीब घराण्यातल्या मुलींचं लग्न. आदरणीय बनसोडे नाना, माननीय लावण सर, ज्यांनी पंचायत समितीचे सभापती माननीय सुभाषराव जगताप, जयंत काळे साहेब, मला वाटतं नावं घेऊन अधिक वेळ घेऊ शकत नाही. आदरणीय एस सर्वांची माफी मागतो. जिल्हा परिषदेचे उमेदवार अनिताताई ढुके, पंचायत समितीचे उमेदवार सौ दीपाली महेंद्र काळे, दुसरी पंचायत समितीचे आमचे मित्र श्री चितळकर, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी. बंधूंनो, पळसदेव जिल्हा परिषदमध्ये 2007ची मला आठवण येते. 2007ला माझं गाव फार मोठी सत्ता आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांची होती. 10 वर्ष मंत्री होते. अशा वेळेला मला पक्षानं तिकीट दिलं आणि मला सांगत होते की हा बाहेरचा उमेदवार आहे. परंतु पळसदेवकरांनी सांगितलं की जर माझी जन्मभूमी जरी वेगळी असली तरी कर्मभूमी ही पळसदेव होती आणि तळहाताच्या फोडासारखं पळसदेवनी मला मदत केली. पळसदेवकराचा उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही. मी जर मोठा झालो असलो तर फक्त पळसदेवमुळे मोठा झालो, राजकारणातही मोठा झालो आणि सगळ्या नावामध्ये मोठा झालो. याचं सगळ्याच्या सगळं श्रेय खऱ्या अर्थानं पळसदेवकरांना जातं. आणि पळसदेवनी 2007 साली मला 1000 मताचं लीड या ठिकाणी त्यावेळेला दिलं होतं. आज मला आठवतं, आज आपल्यात पप्पा काळे नाहीये, परंतु प्रकाश काळे आदरणीय आपल्यात नाहीयेत. माझे मित्र होते पप्पा शेठ आणि आदरणीय जयाभाऊ यांचं जोरदार आगमन झालेलं आहे. सर्वजणांनी उठून उभा राहून या ठिकाणी सन्माननीय खटावचे आमदार, सन्माननीय पाणीदार आमदार, हे महाराष्ट्राचे नामदार, जलनायक, पांडुरंगाचा वारकरी, ते महाराष्ट्राच्या मातीचे सेवकरी, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा दहारकरी, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, जलनायक सन्माननीय नामदार जयाभाऊंचं आगमन या पळसदेवच्या नगरीमध्ये होत आहे. भाऊंच्या समवेत सन्माननीय प्रवीण भैया, सन्माननीय प्रवीण दादा घरटकर, सन्माननीय शिरदाळे अण्णा, सन्माननीय मौलिक काका चौरे, सर्वांचं या ठिकाणी आगमन होते आणि आपण लगेच
खरं तर 28 तारखेला आपल्या महाराष्ट्रावरती फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आपल्या सर्वांच्यातून कायमचे निघून गेले. त्यांना या ठिकाणी प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली आणि पुष्प समर्पित करून या ठिकाणी नामदार जयभाऊ आसनस्थ होत आहेत. सर्वांना विनंती, आपण सर्वांनी जागेवरती बसून घ्यायचं. पाठीमागच्या बाजूला जे मान्यवर उभे आहेत, जे ग्रामस्थ उभे आहेत, त्यांना बसण्यासाठी या ठिकाणी जागा शिल्लक आहे. सर्वांनी पुढे या. समोरच्या बाजूला खुर्च्या आहेत. पीडीसीसी बँकेच्या बाजूला जे बसलेले आहेत त्यांनाही विनंती, समोर येऊन स्थानबद्ध व्हा. दादांना विनंती, आपलं मनोगत व्यक्त करा. आदरणीय भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. आपण सर्वांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. मी एवढंच सांगेन की भारतीय जनता पार्टीने गरीब घराण्याचे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी हा मतदारसंघ आमचा होता, परंतु कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी प्रवीण भैयांनी मोठ्या मनाने आमच्या घरातला असल्यासारखा ढुके, ज्यांनी आतापर्यंत सेवा केलेली सगळ्या परिवाराची किंवा पक्षाची, आणि म्हणून घरातला उमेदवार हा अनिताताई ढुके आम्ही दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. आणि चितळकर हा सर्वसामान्य शेतकरी घरातला आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, अतिशय उत्तम असा दुधाचा धंदा करणारा, त्यांचं 12,000 लिटर दूध रोज 500,000 लोकांचा प्रपंच करणारा असा उत्तम चितळकर दिलेला आहे. आणि या पंचायत समितीमध्ये महेंद्र काळे यांच्या मिसेस दीपाली काळे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्या तिघाचंही चिन्ह कमळ आहे आणि कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण प्रचंड मताने विजय करावं एवढीच विनंती करतो. शेवटी तुम्हाला जाता जाता एवढंच सांगेल बांधवांनो की लक्षात ठेवा, एका बाजूला धनशक्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांची मुलं आम्ही उभा केलेली आहेत. एका बाजूला कॉन्ट्रॅक्टर आहेत, पैसा आहे, सगळं आहे, मलिदा आहे, आणि दुसऱ्या बाजूला खुरपणारी महिला आम्ही उभा केलेली आहे. रोज शेतात काम करणारी, काबाड कष्ट करणारी, शेतकऱ्यांचं दुःख जाणणारी पोरांची मुलं आम्ही या ठिकाणी उभं केले आहेत. आणि म्हणून तुमच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं एक काम करण्याची संधी आहे. आपण सर्वसामान्यांच्या बरोबर उभं राहावं एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर या ठिकाणी भूमिपुत्र अर्थातच आपल्या अभिजित तांबिले आणि या विभागाच्या जेडपी सदस्य सौ अनिता चांगदेव ढुके आणि पळसदेव गणाच्या दीपाली महिंद्रे आणि तिकडे बिजवडी गटाचे रामदास चितळकर तर आणि आदरणीय व्यासपीठ. मला सूचनेला थोडं म्हणजे साहेबांना लवकर जायचं आहे, तर ज्या मुद्द्यासाठी मी 1-2-4 मुद्दे सांगणार आहे. अत्यंत दुर्दैवी घटना 28 तारखेला घडली आणि अजितदादांचं दुर्दैवी निवड झालं. त्या निधनानंतर मी अक्षरशः 3 दिवस घरीच होतो, भारावून गेलो होतो, काही सुचत नव्हतं. परंतु दादा गेल्यानंतर काय, परंतु या महाराष्ट्राचे जे नेतृत्व आहे देवेंद्रजी फडणवीस हे असल्यामुळं आपल्याला काळजी करायची कारण नाही. त्यांचे सर्व अर्थखात असेल कुठले ते सांभाळतील म्हणून हा एक निर्णय घेतला. दुसरा निर्णय असा की केंद्रामध्ये भाजपचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार, म्हणजे सगळी विकासाची गंगा आपल्याकडेच येणार आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीनं आपण या ठिकाणी मी पाऊल उचललेलं आहे. आणि या ठिकाणी तिसरी गोष्ट म्हणजे आमच्या गोरे भाऊसाहेब आमच्या पळसदेवमध्ये हा उजनीचा जो परिसर आहे या परिसरामध्ये आता नवीनच एक लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे की त्या गाळपेरची जमिनी होती ती सरकार घेणार आहे. परंतु आम्ही जे गेली 40-50 वर्ष या जमिनी कसून खात आहोत, तरी एक 8 माही 4 माही आम्हाला जो पीक मिळते त्याचा आम्हालाच राहावे म्हणून ते देवेंद्र साहेब फडणवीस साहेब सांगून एका वळमध्ये ते जे काय तो विषय आहे तो संपून GR काढून टाकावा. या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला मानेदादासारखं आणि प्रवीण भाईसारखं एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी लागलेलं आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये या प्रवीणला ताकद देणं आणि दादांची साथ आणि गोरे साहेबांचं आमचा गेल्या 2 वर्षापासून संबंध आहे. मी गॅदरिंगला साहेबांना बोलवलं होतं पण त्यांच्या कामामुळे ते येऊ शकले नाहीत. तरी या ठिकाणी विशेष म्हणजे या परिसरामध्ये
आता 1-2 दिवसाचा कालावधी राहिलेला आहे, त्यामुळं आपल्याला 2 दिवसामध्ये बरंच काम करायचंय. परंतु हा एक आता माझा प्रवेश ओपन झाल्यामुळं बरंच काय मतदानामध्ये जे काही लोकांना थोडी दबकी होती ती थोडं उघड होतील आणि आपल्याला चांगल्या प्रकारे कमळाला मतदान करायचंय. आणि या ठिकाणी कमळाला मतदान करून आपल्या महाराष्ट्राचं वजन आणि केंद्रामध्ये वाढलं पाहिजे. या ठिकाणी विशेष म्हणजे मी एक दादाने पण विपश्यना केलेली आहे. एक पळसदेवचे असं ठिकाण आहे की त्या ठिकाणामध्ये एक जुनं गावठाण आहे. ते गावठाणच्या ठिकाणी विपश्यना केंद्र करायचं माझ्या डोक्यात आहे. आम्ही इगतपुराला जाऊन ती केलेली आहे. हा जो प्रश्न आहे तो अत्यंत वेगळा आहे. म्हणजे आपलं राजकारण असेल पण मनाला शांती देणारं एक केंद्र आपल्याला या ठिकाणी काढायचंय. तर ग्रामविकास मंत्री असल्यामुळे त्याचा सविस्तर परतावा आम्ही देऊ. पंचायतीकडे पण त्याचं हे केलेलं आहे. तर या ठिकाणी मी जास्त न बोलता साहेबांना जायचं आहे आणि काही मुद्दे राहून गेले असेल तर आपण नेहमीच बोलतो. तरी परंतु माझ्याकडून चांगल्या प्रकारे या ठिकाणी मतदान कमळाला घडवून आणण्यासाठी उमेदवारांची नावं सांगितली मग सांगितली. तर या ठिकाणी पुन्हा एकदा साहेब आमच्या गावाला आले. कुठल्या काही निमित्तानं त्यांचं पाय लागले. सुरुवाती साहेब आपले सोलापूरचे पालकमंत्री आहेत. जाताना आम्ही त्यांचा सत्कार पळसदेवला स्टँडवरती जाताना रात्री 8 वाजता केला होता. साहेबांनी त्याची जाण ठेवून आणि मी पण त्यांच्या संपर्कात हो. साहेबांचे मध्यंतरी वाढत गेल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांच्या सांत्वनासाठी त्यांच्या गावी गेलो होतो. तरी गोरे साहेबांना सांगतो की म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला आम्ही या ठिकाणी विजय घडवून आणून देऊ आणि आपणही आमच्या गावावर चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं. तुम्ही तर ग्रामविकास खात्याचे मंत्री असल्यामुळं सगळ्या योजना तुमच्या माध्यमातूनच जातात. पण एक खास बाब म्हणून आमच्या पळसदेवकरांवर जास्त लक्ष ठेवावं अशी नम्र विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद नाना. यानंतर लगेचच आपण या ठिकाणी या ठिकाणी धनंजयजी बनसोडे यांचा प्रवेश होतोय. त्यांना विनंती की आपण प्रवेश करण्यासाठी समोर यायचं आहे. त्याचबरोबर संजयजी देवकर माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादी यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. सन्माननीय विलासरावजी चव्हाण माजी सरपंच बाबुळगाव यांचा प्रवेश होतोय. अभिजितजी पाटील युवा नेते यांचा प्रवेश होतोय. मोहनरावजी कदम माजी उपसरपंच गलांडवाडी यांचा गलांडवाडी नंबर 2 यांचा प्रवेश होतोय. सन्माननीय प्रतापरावजी बोबडे युवा नेते गलांडवाडी नंबर 2 यांचा प्रवेश होतोय. रामचंद्रजी बापू गलांडे माजी उपसरपंच गलांडवाडी यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. शरदजी उमरे युवक उपाध्यक्ष राष्ट्रवादी, शरणरावजी देवकर युवा नेते, अमरजी देवकर, अजयजी टिपाले, गौतमरावजी देवकर, समाधानजी देवकर, नवनाथजी देवकर आणि भीमरावरावजी देवकर, दत्ताजी गुरगुळे या सर्वांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. बोला भारतीय जनता पार्टीचा आवाज आला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा. यानंतर लगेचच इंदापूर तालुक्याचं उभरतं कर्तृत्व आणि नेतृत्व संपन्न नेतृत्व सन्माननीय प्रवीण भैया माने या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतायत. भैया साहेबांना विनंती आम्हाला संबोधित करावं. नमस्कार. पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या निमित्तानं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी तरुण सहकारी मित्रांनो, मी जास्त आपला वेळ घेणार नाही. परंतु एक 4-5 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे एक ताकदवान नेता ज्यांच्या महाराष्ट्रामध्ये जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान होतं, आपले जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं दुःखद असं या ठिकाणी निधन झालं. मी प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय अजितदादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली आदरांजली बांधवांना या ठिकाणी वाहतो आणि माझ्या वाणीस सुरुवात करतो. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्या पळसदेव बिजवडी गणाचे अधिकृत उमेदवार अनिता चांगदेव ढुके व पळसदेव गणाचे उमेदवार दीपालीताई महेंद्र काळे व तिसरे आपल्या बिजवडी गणाचे पंचायत समितीचे उमेदवार श्री रामभाऊ चितळकर हे तिन्ही उमेदवार आपल्या कमळ चिन्हावरती या ठिकाणी उभे आहेत आणि यांना निवडून द्या अशा प्रकारची विनंती करण्यासाठी राज्याचे कर्तृत्ववान ग्राम विकास मंत्री माझे मार्गदर्शक आदरणीय जयकुमार भाऊ गोरे हे या ठिकाणी आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण सगळ्यांच्या वतीनं आदरणीय जया भाऊंचं मनापासून या ठिकाणी पळसदेव नगरीमध्ये या ठिकाणी आपण स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माझे नेते आदरणीय प्रदीपदादा गारटकर, सोनाई ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय दशरथदादा माने,
अभिजित भैया तांबिले, माऊली चौरे, शिरदाळे अण्णा, त्याचबरोबर हनुमंत नाना बनसोडे, सुभाष जगताप, मनोहरभाऊ ढुके, राम आजबे, संजय देवकर, सुभाष भोसले, तुकाराम गोलांडे, अमोल जाधव, भारत बोंगरे, बबन लावणसर, सुधाकर ढगे, मधुकर अंदवे, अमर मारकर, अनिल राऊत, विकास नायकुडे, वामनवीर, दत्तात्रय शेलार, सचिन सूर्यवंशी, आदिनाथ पवार, भारत काळे, भीमराव डोंबाळे, बापू साळवे, रामदास बनसोडे, चांगदेव ढुके, रामभाऊ जाधव, तानाजी काळे, जेपी काळे साहेब, प्रदीप काळे, राजाराम बनसोडे, बाळासाहेब पानसरे, बलभीम पाटील, योगेश भैया जगताप, बबन अप्पा बनसोडे, रामदासजी बनसोडे, तानाजी मार्कड, गणपत करे, सचिन शाह, रमेश पाटील, यशवंत कचरे, प्रशांत गांधले, नानासाहेब शेण पांडे, गजाभाऊ गांधले, अक्षय भोसले, अतुल तावरे, विकास आडव, वैभव लावण, सतीश मोरे, किरण लावण, निलेश रंधवे, सागर गांधले, छगन बनसोडे, विशाल दिवसे, तुषार चव्हाण, राहुल देवकर, अमोल डोंगरे, वैभव बनकर, मारुती करगळ, प्रकाश शिंदे, मयूर शिंदे, हे सगळे माझ्या आणि व माता भगिनी, या सगळ्यांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. आणि जया भाऊ, आज खूप आनंदाचा दिवस आहे असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही, कारण की भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही जसा इंदापूर तालुक्यामध्ये पाय ठेवलाय तसा प्रवेश एवढे होतात सकाळपासून आपण बघितलं. हा विश्वास जयाभाऊ तुमच्यावरती आणि भारतीय जनता पार्टीवरती आदरणीय सगळ्यांचा विश्वास आहे. आता इथं आपल्या शेजारी बसलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय हनुमंत नाना बनसोडे, अतिशय या ग्रामीण भागातलं नेतृत्व आहे. त्यांनी स्वतःचं आयुष्य हनुमंत नानानी आणि नानी कुठे आहेत, नानी कुठे आहेत, नानी कुठे आहेत नानी आणि आदरणीय नानी, या दोघांनी या परिसरामध्ये खूप मोठं आयुष्य घालवलं. तिथल्या सर्वसामान्य मुलांसाठी शिक्षण संस्था काढली, विना अनुदानित होती आणि ती अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आदरणीय नाना एकदम माफक दरामध्ये शिक्षण तिथं या ठिकाणी देण्याचं काम आदरणीय हनुमंत नानाची शिक्षण संस्था या ठिकाणी काम करत आहे. आणि आदरणीय हनुमंत नाना ही व्यक्ती या भागामध्ये जिल्हा परिषद सदस्य होते, गावचे अनेक वेळा सरपंच होते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मी नानांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना सांगतो, नाना तुम्ही मला वडिलांसारखं आहे, दादांसारखं आहे. तुमचा शब्द आमच्या कार्यकर्त्यांसाठी अंतिम असेल, लक्षात ठेवा. आणि तुम्ही असंच आम्हाला मार्गदर्शन करा, आशीर्वाद राहू द्या. 1973ला सदस्य होतं ना, आता पण सदस्य, मग किती वर्ष टिकवायचं? हा आशीर्वाद नानांचा राहू द्या. त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय सुभाष जगताप साहेब हे देखील या ठिकाणी आपल्या बरोबर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मी मनापासून सुभाषराव जगताप यांचं सुद्धा खूप या गटामध्ये चांगलं काम आहे. शेजारी कालदास अप्पा देवकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य या ठिकाणी हे उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत करतो. संजय भैया देवकर आमचे तरुण सहकारी, आपल्या या खालच्या गणातील वडापुरी माळवाडी गणातील एक चांगलं नेतृत्व संजय भाऊ देवकर व त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो. आणि मी जास्त काय बोलत नाही, कारण की आदरणीय जया भाऊंना पुढं खूप जायचंय. मी तुमच्यातला रोज बोलतोय, तुम्हाला खोटं सांगत नाही. जया भाऊ काल आणि आज 65 सभा घेणार आहेत. किती? 65 सभा. हे लक्षात ठेवा. आज मी त्यांना विनंती केली, भाऊ काही करा पण इंदापूर तालुक्यात वेळ द्यावाच लागेल. मी हट्ट केला, भाऊंनी ती हट्ट मान्य केला, त्याबद्दल भाऊ तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्हाला विनंती करतो, भाऊ बघा तुमच्याकडे ग्रामविकास खातं आहे, त्यामुळे आमच्या इंदापूर तालुक्यात तुमच्या आशीर्वादानं आम्ही पॅनल उभा केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आणि आदरणीय जयकुमार भाऊ गोरे यांच्या आशीर्वादानं आपण भारतीय जनता पार्टीचा पॅनल उभा केलाय. आपले सौ अनिताताई चांगदेव ढुके शेतकरी कुटुंबातील फॅमिली आहे, अतिशय सामान्य कुटुंबातील फॅमिली आहे. त्यांचे मिस्टर चांगदेव आबा ढुके हे विद्यमान गावचे आगोती गावचे सरपंच आहेत. त्यांना कसली राजकीय पार्श्वभूमी नाही. आपण सगळ्यांनी विनंती केल्यामुळे ते आपल्यासमोर उभं राहिले. आणि दुसरे उमेदवार दीपालीताई महेंद्र काळे, जो महेंद्र काळे आहेत या पळसदेव गावचे ग्रामपंचायत सदस्य भाऊ, 400 मताधिक्याने लीडने निवडून आलेले महेंद्र काळे आहेत या गावाच्या आशीर्वादानं. ते पंचायत समिती सदस्य म्हणून उभा आहेत. रामभाऊ चितळकर हे पंचायत समिती सदस्य म्हणून उभा आहेत. तिन्ही उमेदवारांना बहुमतानं विजय करा. आणि भाऊ शेवटची विनंती, ही उजनी पाणलोट क्षेत्र जे आहे, या उजनी पाणलोट क्षेत्रावरती भाऊ गाळपिरीचा एक विषय आहे. जी शेतकरी स्वतःची जमीन, तानाजीराव काळे इथं आमचे मार्गदर्शक पत्रकार बसलेत, की त्यांचाही मोठा अभ्यास आहे या बाबतीत. गाळपरीच्या ह्याच्या बाबतीत अनेक लोकांनी जमिनी घालून धरण निर्माण केलं. गावं सगळी तिथले उद्ध्वस्त गाव करून वरती आपण
पुनर्वसन गावं सगळी केली आणि आता जी काय गाळपिडीची जमीन होती तिथं कुठं मका लाव, ज्वारी लाव, काय छोटं मोठी पिकं या ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी जयाभाऊ घेतात आणि त्यांना नोटिसा आल्यात की आता गाळपिडीची जी जमीन आहे ती शासन परत ताब्यात घेणार म्हणून. तर त्यासाठी आपण भाऊ त्यासाठी आम्हाला मदत करा अशी मी सगळ्यांच्या वतीनं भाऊ तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही 100% मदत करता ही मला खात्री आहे. आणि दुसरं भाऊ, इथं आमचं पळसनाथाचं मंदिर आहे, पळसनाथाचं मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे, ही क वर्गवी नाहीये, बरोबर, क वर्ग देवस्थान नाही. मी विनंती करतो भाऊ तुमच्या सहीचा अधिकार, तेवढी सही फक्त कोंबडा हाना, आमचं क वर्ग तेवढं एक करा. आणि दुसरं आमचं बाबीर देवस्थान रुईचं एक आहे, ती क वर्ग आहे, ती ब वर्ग मध्ये घ्यायचंय. आणि धाकटे पंढरपूर देवस्थान आहे, ती विठ्ठलवाडीचं 36 वर्ष अखंड विना तिथं खाली नाही, गोरगरिबाची तिथं 11,000 रुपयात लग्न होतात, बरोबर का नाही. तिथं हरिकाका आमचे आदरणीय काका इथं बसले असतील, ती एक आम्हाला क वर्ग मध्ये करून द्या अशा प्रकारची विनंती करतो. आणि भारतीय जनता पार्टीचे हे तिन्ही उमेदवार बांधवांनो एकदा 5 वर्ष तुम्ही संधी द्या, तुमचे सेवक म्हणून बांधवांनो काम करतील, सेवक म्हणून. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करायची संधी दिली, मी कधी कुणाचं काम अडवलं नाही. तुम्ही मला ज्या पद्धतीने संधी दिली, मी जेवढी काय कामं करता येतील तेवढी प्रामाणिक भावनेनं बांधवांनो या ठिकाणी केली. इथं नाना बसले, बाकी सगळी मंडळी बसली आणि मी सांगतो हे तिन्ही उमेदवार माझ्यापेक्षा सुंदर काम या ठिकाणी बांधवांनो या ठिकाणी करतील. आणि सगळ्यांना आदरणीय बघा, कुठल्याही ग्रामपंचायतीला आणि कोणत्याही गावाच्या विकासासाठी निधी कशाला लागतो मला सांगा. माझ्या दलित वस्ती योजनेनंतर कॉन्क्रीटचे रस्ते, सभामंडप, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दवाखाना, उपकेंद्र, त्यानंतर स्मशानभूमी, दफनभूमी, झेडपी शाळा, वॉल कंपाऊंड, पेविंग ब्लॉक, त्यानंतर आपली हायमास दिवे, त्याचबरोबर सार्वजनिक वाचनालय, रस्ते. आणि हे सगळं मंजूर करण्याचा राज्याचा अधिकार कुणाला आहे? आदरणीय जयकुमार भाऊ गोरे यांना. लक्षात ठेवा, यांच्याकडे ती खातं आहे आणि ह्यांच्याकडं यांनी सही केली, डायरेक्ट ग्रामपंचायतीला कुठल्याही कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी मिळतो आणि साक्षात ते आपल्यात बसल्यात. त्यामुळे निश्चितच आदरणीय भाऊ आपल्याला मदत चांगल्या पद्धतीने करतील. त्यासाठी फक्त तुम्ही बघा, तुम्ही 10 वर्ष संधी, 20 वर्ष संधी दिली राष्ट्रवादीला, तुम्ही 20-40 वर्ष काँग्रेसला संधी दिली, तुम्ही भारतीय जनता पार्टीला 5 वर्ष बांधवांना संधी द्या. या इंदापूर तालुक्यात विकास कामं आपण खूप चांगल्या पद्धतीने बांधवांना या ठिकाणी करू. गारटकर दादा इथं बसलेत, त्यांचेही झुंजार नेते आहेत, ते आल्यामुळं अतिशय ताकद आपल्या भारतीय जनता पार्टीची गजाभाऊचे आपली या ठिकाणी वाढलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य बांधवांनो राहू द्या. आता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंचा आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद निश्चित आहे. ही सगळी नेते मंडळी अशी म्हणतात की आता आम्हाला प्रचार सुद्धा करायची गरज नाही, ही जनतेचा अपमान आहे आणि आपण चांगला सक्षम पर्याय भारतीय जनता पार्टीने आपल्या समोर पॅनल उभा केलेला आहे. त्या पॅनलला बहुमतानं 7 तारखेला बांधवांनो विजयी करावं अशा प्रकारची नम्रतेपूर्वक विनंती करतो. आणि भाऊ दुसरं, अपात्रतेच्या बाबतीत आमच्या भाजपकडे जर कुठला सरपंच आला तर भाऊ त्यांना अपात्र करण्यासाठी पाक काय काय किंवा तुम्हाला माहिती आहे कसं होतं. त्या बाबतीत एक आमच्या सरपंच असू, उपसरपंच असू, लोकांनी निवडून दिलेल्या लोकांना त्रास दिला जातो. त्या बाबतीत तुमचं एक सहकार्य या ठिकाणी राहू द्या. आणि पोलीस स्टेशन, एवढ्या 4-5 गोष्टी, ऊर्जा खातं, जलसंपदा खातं, महसूल खातं तुमच्याकडेच, ग्रामविकास खातं आहे, राज्यातलं 2 नंबरचं खातं भाऊ तुमच्याकडे आहे. आणि माझी विनंती आहे की तुम्ही ना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, आमचा तालुका तुमच्या तालुक्याच्या शेजारी आहे, तुम्ही आमचा इंदापूर तालुका दत्तक तेवढा घ्या अशा प्रकारची विनंती करतो. आणि माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दत्तक घ्यायला लावायचं का नाही? हात वर करून सांगा. हो का? बघा सगळ्यात जनतेचा धन्यवाद. यानंतर या ठिकाणी इंदापूरचा झुंजार आवाज आदरणीय प्रदीप दादा गारटकर आपल्या सर्वांना संबोधित करतायत. येतात दादांसाठी जोरदार टाळ्या. 7 तारखेला होत असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या पळसदेव विरोधी गटाचे प्रचार सभेला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयकुमारजी गोरे साहेब, सन्माननीय व्यासपीठ, आपला सर्वांचे लाडके नेते सोनाई परिवाराचे सर्व श्रीयुत मानेदादा आणि आदरणीय व्यासपीठ, आपल्या या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ अनिताताई चांगदेव ढुके आणि पळसदेव गणाचे उमेदवार सौ दीपाली महेंद्र काळे
आणि पलीकडच्या पंचायत समिती गटाचे उमेदवार श्री चितळकर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्यामध्ये आज ग्रामविकास खात्याचे मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रवीण भैया यांनी सविस्तर असं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे, मागणी केलेली आहे आणि आपल्याला या ठिकाणी गोरेभाऊंचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. आता या ठिकाणी हनुमंतदादा बनसोडे असतील, सुभाषजी जगताप असतील, संजय देवकर असतील, आमच्या रोडीगावचे सरपंच श्री कालिदास अप्पा असतील, अशा सर्व मान्यवरांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. मी या सर्वांचं मनपूर्वक भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि एकत्रितपणे घेऊन उद्याचा 2029चा आमदार हा भारतीय जनता पार्टीचा राहील. अशा पद्धतीचा आपण सर्वजण एकत्रित येऊन प्रयत्न करूया एवढं या ठिकाणी सांगतो. या आता गोरे साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर आपल्या सर्वांची भावना काय होते तुम्ही आता पाहाल. म्हणून मला खात्री आधीच मी तुम्हाला देतो, याच गटाचे उमेदवार नाही तर या तालुक्यातले सगळ्याच्या सगळ्या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आणि पंचायत समिती गटाचे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचेच निवडून येतील याची खात्री बाळगा. आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. यानंतर या ठिकाणी मान खटावचा बुलंद आवाज, मान खटावचा आमदार तो महाराष्ट्राचा नामदार आपल्या सर्वांसाठी येतोय. आपला जयाभाऊ, जोरदार टाळी. नामदार जयाभाऊंना विनंती आम्हाला संबोधित करावं. आज आपल्या पळसदेव जिल्हा परिषद गटाचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षासाठी आपण कुणाच्या हाती देणार आहोत हे ठरवणारी ही निवडणूक. आणि या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले सन्माननीय दशरथ दादा माने, सन्माननीय प्रदीप दादा गारटकर, युवा नेते सन्माननीय प्रवीण भैया माने, मनोहर भाऊ ढुके, सुभाषजी भोसले, सुभाषजी जगताप, दीपकजी झोळ, प्रवीणजी गिरमकर, मौलिका काचवरे, अभिजितजी तंबिले आणि अनेक लोकांनी बी या ठिकाणी प्रवेश केला आहे. मला समजत नाही माने दादा, आता समोरच्या दोन्ही पक्षांनी मिळून भारतीय जनता पक्षाला मोठं करण्याचं ठरवलेलं आहे. याला कारण असं आहे की त्या दोघांच्याही घरात आता सामान्य माणसाला किंमतच राहिली नाही, जागाही राहिली नाही. त्याच्यामुळे जो स्वाभिमानी कार्यकर्ता त्याला वाटतं की माझा स्वाभिमान कुठं आहे, मला काम करायचं, पण या सगळ्या गोतावळ्यातनं बाहेर पडल्याशिवाय काही काम मी करू शकत नाही, ही भावना जेव्हा होते तेव्हा खऱ्या अर्थानं अशा पद्धतीची परिस्थिती होते. म्हणून हनुमंत नानांनी आज एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे. काय ना, शेवटी आयुष्य घालवलं, आयुष्यभर जनसेवा केली, आयुष्यभर लोकांची सेवा करत असताना नेतृत्वाची पण सेवा केली. पण हे करत असताना नेमकं चाललंय काय हेच आता समजेन अशी परिस्थिती निर्माण झाली. तर कोणाच्या विरोधात संघर्ष करायचा, आपण जमिनीवर लढायचं, भांडायचं, झगडायचं, निवडणुका लढायच्या, घरं जाळून घ्यायची, सगळं घ्यायचं आणि सगळं कर्ज भागवेपर्यंत, म्हणजे निवडणुका लढवायला काढलेलं कर्ज, भांडणं करायला काढलेलं, झालेल्या केसेस संपायच्या आत हे गडी एक. आणि आम्ही कुठं जायचं? या भावना सामान्य माणसाच्या आहेत, लक्षात घ्या, सामान्य कार्यकर्त्याच्या आहेत. म्हणजे हयात ज्यांनी ज्या माणसासाठी घालवली, ज्यांच्यासाठी घालवली, त्यांनी एका मिनिटात वाऱ्यावर सोडून द्यायचं, ही परिस्थिती निर्माण झाली. म्हणून प्रवीण भैया या परिस्थितीचा फायदा भारतीय जनता पक्षाला खास करून तुम्हाला होणार आहे. प्रवीण दादा आहेत,
त्यांना आता खूप प्रचंड मोठा अनुभव आहे. आमच्या सगळ्यांच्या विषयात तुमचा अनुभव मोठा आहे. तसा मी वयानं खूप लहान आहे. या वयात 4 वेळा आमदार झालोय, मंत्री झालोय, सगळं झाले आता. तर तसं माझ्या वाट्याला प्रचंड मोठा संघर्ष, मला नाही वाटत माझ्यावर संघर्ष कोणी केला असेल. अशी एकही निवडणूक आणि एकही 6 महिना असं नाही की माझ्यावर केस झाली नाही आणि मला पोलीस माझ्या मागे लागले नाही, असं कधी घडलं नाही. सातत्यानं एक सामान्य कुटुंबातलं नेतृत्व संपवायचा प्रयत्न केला, पण संघर्ष करून छाती उभा राहून इथंपर्यंत पोहोचलो. त्यामुळे आता परिस्थिती अशी झाली की लोकांच्या भावना आपल्यासोबत राहतात. लोक कायम रवीन भैया संघर्ष करणाऱ्या नेतृत्वासोबतच राहतात, हे लक्षात ठेवा. तडजोड करणाऱ्या नेतृत्वासोबत जनता राहत नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळे तडजोड यशस्वी होणार नाही, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतोय. आज आपण बघतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि ह्या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. कार्यकर्ता करतो, कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता, जो एखादा नेता घडवण्यासाठी उभी हयात घालवतो. एखाद्या नेत्यासाठी गाव त्याच्या पाठीशी उभं करण्यासाठी 7-12 वेळ बोजा टाकतो, पण नेत्यासाठी काम करतो, नेत्याच्या पाठीशी उभा राहतो. आणि त्याची अपेक्षा आयुष्यात काय असते, कधीतरी माझ्या पात्रतेची निवडणूक आली तर त्या पात्रतेच्या निवडणुकीमध्ये मला संधी मिळावी, मी आयुष्यभर जी मेहनत घेतली त्याचं कुठंतरी फळ मिळावं. नाही तर आयुष्यभर घरात आई वडील बायको म्हणते काय केलं, आयुष्यभर मागं फिरतोय, काय मिळालं तुम्हाला. तर त्याला वाटतं कधीतरी हक्कानं मी सांगेन की मला माझ्या पक्षाने हे दिलं, हे सांगणारी ही निवडणूक आहे. पण बघा, एका बाजूला प्रवीण भैया या मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य होते ना, हे जिल्हा परिषद सदस्य होते. भैयाने निर्णय काय घेतला की आमचा कार्यकर्ता या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे, बरोबर बघा ना. आणि समोरचा निर्णय काय घेतला, आता मोहकरांना अनुभव आलाय तर ते बाकीचे नाही असते. पण एक लक्षात घ्या, एका बाजूला एका नेत्याचा मुलगा, दुसऱ्या बाजूला एका नेत्याची मुलगी, तिसऱ्या बाजूला एका नेत्याचा मुलगा, संपला मतदारसंघ. मग एक लक्षात घ्या, एका बाजूला हा विचार पुढे नेत असताना जो भारतीय जनता पक्षाचा विचार आहे तो सामान्य कार्यकर्त्याला संधी देणं, त्याच्या पाठीशी उभं राहणं, त्या पाठीशी बळ उभं करणं, आणि हा खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाचा मूळ अजेंडा आहे. आणि हा अजेंडा घेऊन माझ्यासारखा भारतीय जनता पक्षाचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा साथीदार किंवा त्यांचा कार्यकर्ता आज आपल्यासोबत इथे आले. पण आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगण्यासाठी आलंय, बाबांनो, भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहून प्रवीण भैया एकटा नाही, प्रदीप दादा एकटा नाही, त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे सांगण्यासाठी मी आलो. त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्ष आहे हे सांगण्यासाठी इथं आलोय. आणि दुसरं सांगण्यासाठी आलोय, दुसरं सांगण्यासाठी आलोय की ही जिल्हा परिषद पंचायत समिती या दोन्ही संस्था ज्या आहेत, या दोन्ही संस्था ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येतात. या सगळ्या संस्थांमध्ये जे जे काम येतं ते काम ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून येतं. त्या ठिकाणी जे जे अधिकारी येतात ते सगळे ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून येतात. आणि त्यामुळं त्या दोन्ही संस्थांच्या निवडणुका इथं आहेत. या संस्थेत कुठला निधी द्यायचा म्हणलं, काम द्यायचं म्हणलं तर ग्राम विकास खातं देतं. मगाशी भैयानी सांगितलं, मी तुम्हाला सांगतो, आपल्या गावखेड्याचं काय काम असतो, गाव रस्त्याने जोडायचे आहेत, वाड्या वस्तीचे रस्ते करायचे आहेत. आता ते काम करणारं मुख्यमंत्री सडक योजना कोणाकडे, ग्राम विकास खात्याकडे. प्रधानमंत्री सडक योजना कोणाकडे, ग्राम विकास खात्याकडे. 25-15 कोणाकडे, ग्राम विकास खात्याकडे. 30-54चा रस्ता कोणाकडे, ग्राम विकास खात्याकडे. 50-54चा रस्ता कोणाकडे, ग्राम विकास खात्याकडे. गावातलं गटर करायचंय, ग्राम विकास खात्याकडे. गावाचा रस्ता करायचा आहे, ग्राम विकास खात्याकडे. मंदिर बांधायचं आहे, ग्राम विकास खात्याकडे. स्मशानभूमी बांधायचे, ग्राम विकास खात्याकडे. स्मशानभूमीतला कट्टा बांधायचा आहे, ग्राम विकास खात्याकडे. घरकुल का बांधायचे, ग्राम विकास खात्याकडे. विहीर खोदायचे, ग्राम विकास खात्याकडे.
महिला बचत गट ग्रामविकास खात्याकडं, उमेद ग्रामविकास खात्याकडं. या गावखेड्यातलं प्रत्येक काम हे ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून होतं. ग्रामविकास खात्यानं निधी दिल्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समितीचा सदस्य सहजासहजी काम करू शकत नाही. आणि आता ग्रामविकास खातं कुणाकडे कुणाकडे आणि ग्रामविकास खातं तुम्हाला सांगायला आलं इथं की तुम्ही आमचे अनिताताई ढुके, दीपालीताई काळे, रामदास चितळकर या तिन्ही उमेदवारांना निवडून द्या. अख्खं ग्रामविकास खातं त्यांच्या पाठीशी उभं करू. त्यांनी सांगायचं आणि मी काम करायचं. त्यांनी सांगायचं आणि मी काम करायचं. अगदी पुढं कुणी किती मोठं भाषण केलं तरी तुम्हाला सांगतो त्यांनाही मलाच पत्र द्यायला लागेल, 25-15 आम्हाला पैसे द्या. तेव्हा आता डायरेक्ट कनेक्शन ठेवा ना. मुंबईतनं पाईपलाईन टाकली, मुंबईतनं पाईपलाईन टाकली की डायरेक्ट परसगाव मध्ये पाणी पोचलं पाहिजे. डायरेक्ट कनेक्शन ठेवा ना. स्पीड ब्रेकर कशाला पाहिजे म्हणजे. त्यामुळं माझी विनंती आपल्या सगळ्यांना, तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्याच्या निवडणुकीमध्ये, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या उमेदवारांच्या पाठीशी राहा. प्रवीण भैयाच्या पाठीशी, प्रदीप दादाच्या पाठीशी ताकद उभी करा. आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी उभा आहोत. तुम्ही बिलकुल चिंता करू नका. डीपी बसवायचं आहे सांगा, बसवून टाकू. गाळपेचा विषय आहे. मगाचपासून तिकडे ऐकलं, इथे ऐकलं. दोन्ही ठिकाणी विषय आला की शेतकऱ्यांच्या गाळपेऱ्याच्या जमिनी, मी पण विस्थापित आहे धरणातला, माझ्या इथं बी गाळपेरीची जमीन माझ्याकडे आहे. तर हे गाळपेरीच्या जमिनीचा हक्क शेतकरी बांधवांचा आहे. अलीकडे काही निर्णय शासन सराव झाले असतील, काळजी करू नका. विखे पाटील साहेबांशी आपण बोलू आणि मुख्यमंत्री मोदयांशी बोलू, पण शेतकऱ्यांच्या हितापेक्षा दुसरं कुठलंही हित महत्वाचं नाही हे या निमित्ताने आपण सांगतो. अशी भूमिका आपण घेऊ आणि सरकारसोबत चर्चा करू. बिलकुल काळजी करू नका, मी आहे ना सरकारसोबत. आता तुम्हाला सांगतो, इंदापूर तालुक्यातला आणि मुख्यमंत्र्यांच्या मधला वकील म्हणून काम करेल. काळजी नका करू, बिलकुल चिंता करू नका. तुम्ही फक्त सांगा, बाकी सगळं मी करतो. तुमची बाजू भक्कमपणे मांडण्याची जबाबदारी माझी. मी सिनियर काउन्सिल म्हणा तुमचा. त्यामुळे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, या ठिकाणी येत असताना सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून मी आलोय. प्रवीण भैयाला मी सातत्याने सांगतो, भैया कधी कधी संधी निर्माण होते आणि जो संधीचं सोनं करतो ना, जो संधीचं सोनं करतो तो यशस्वी होतोच. आता सुदैवानं परमेश्वरानंच बुद्धी दिलेली आहे समोरच्यांना आणि तुम्हाला एवढी मोठी जागा निर्माण करून दिली. त्यामुळे बिलकुल काळजी करू नका. मी आज सांगतो, लोकांची उपस्थिती, लोकांचे चेहरे, माझ्या लाडक्या बहिणींचे चेहरे सांगतायत की बहिणीने निर्णय घेतलेला आहे. केंद्रामध्ये आपलं सरकार, राज्यामध्ये आपलं सरकार. आता आपण सातत्यानं बघतोय की या दोन्ही ठिकाणी आपलं सरकार आहे आणि दोन्ही ठिकाणी जेव्हा आपलं सरकार आहे, कशाची कमी आपल्याला. वरती मोदीजी आहेत, काय पाहिजे तर देतात. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भूमिका आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्राला एक प्रगतिशील राज्य करण्याचा निर्णय घेऊन ते काम करतायत. मुंबई बदललंय, पुणे बदललंय, पिंपरी चिंचवड बदललंय, सगळी शहरं बदलतायत. आता गावखेडी बदलायचा संकल्प करून आपण काम करतोय. हा घरकुलं बघितली तर तुम्ही बघताय प्रवीण भैया. अरे एका सरपंचाने उठून सांगा मला की आमची घरकुलाची जुनी यादी होती, त्यात एखादं घरकुल मंजूर करायचं राहिलंय. 100% घरं मंजूर केली, 100% कामं केली. तेव्हा माझं सांगणं आपल्याला आहे, या दोन्ही म्हणजे अगदी मोदीजी असतील, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हे दोन्ही लोक खूप ताकदीने काम करतात. आपल्या सगळ्यांना बहिणींना माहिती आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या सगळ्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना चालू केली ना. चालू आहे का? 1500 रुपये आमच्या बहिणीच्या खात्यावर महिन्याला देण्याचं काम केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी. आमच्या देवाभाऊनी केलं. आजपर्यंत माझ्या बहिणीला कधी हा सन्मान मिळाला नव्हता. नाही,
सक्का भाऊ सुद्धा ताई राखी पौर्णिमेला राखी बांधायला येतो तेव्हा ताटात 100-500 रुपये टाकताना बायकोकडे 3 वेळा बघतो आणि मग ताटात टाकतो. खरंय का खोटं आहे ताई? खरंय का खोटं आहे सांगा? साडीचा जमाना गेला, साडीचा जमाना गेला. पण तुमचा देवा भाऊ वर्षात नाही, महिन्याला 1500 रुपये बहिणीच्या खात्यावर टाकतो, बहिणीला सन्मान देण्याचं काम करतो. नाही तर आमच्या बहिणीला कोण सन्मान देतो? 100-200 रुपये मागितलं इकडं तर घरी किती टाकायचं? कशाला पाहिजे? एवढं लागतं का? किती शिल्लक राहिलं? एवढं कुठं घालवलंच? 10 वेळा हिशोब मागतो म्हणे. आता सकाळ सकाळी लाडा लाडा तोडतो, कानात हळूच येतो, किती शिल्लक आहे ते ग? अकाउंटवर किती शिल्लक आहे विचारतो ना. होता का बहिणीला सन्मान कधी येतो? आता आहे का नाही सन्मान? हा सन्मान देवाभाऊने दिलाय, देवाभाऊच्या कमळाने दिलाय. घराघरात जाऊन बहिणीला सांगा, देवाभाऊच्या पाठीशी उभं राहावा, कमळाच्या पाठीशी उभं राहावा. हा भाऊ आपल्याला सन्मान देतो. आणि एसटीचं तिकीट अर्ध केलं भावानं तुमच्या. कुठं बी एसटीने जावा, 50% माफ. आणि बहिणीला दिल्यावर काही कमी पडत नाही. मला सांगू, एसटी महामंडळ कायम तोट्यात, कायम तोट्यात. जेव्हापासून बहिणीचं तिकीट अर्ध केलं ना, एसटी महामंडळ फायद्यात आलं. या हे खरं आहे, मी सांगतो म्हणून नाही, हे खरं आहे. कारण एका वेळ फुकट येतो एसटी. बहीण आली की कधी आहेच एसटी, ते फुल तिकीटानं मी हाफ तिकीटानं. पेशंटच वाढले. त्यामुळे बहिणीला दिल्यावर काही कमी पडत नाही. म्हणून आमचा देवा बहिणीच्या मागे आहे. आणि तुम्हाला मला हेच सांगायचं, शेतकरी आमच्या इथं बसतात, सगळ्याच्या घरी लाईट आहे का नाही? शेतात मोटर, कुणाकुणाच्या घरात शेतात मोटर राहतो का? अरे तुमच्या देवाभाऊनं शब्द दिला की 5 वर्ष एकाही शेतकऱ्याचं लाईट बिल घेणार नाही. घेता लाईट बिल आता? हा, ऊर्जा मंत्री म्हणून देवाभाऊनी शब्द दिला, 5 वर्षासाठी सगळ्या शेतकऱ्यांचं लाईट बिल माफ करून टाकलं. शब्दाला जागणारा नेता, शब्दाला जागणारा पक्ष. आता शब्द दिलाय, शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही जून-जुलै मध्ये माफ करू. इलेक्शन मध्ये दिलेला शब्द पाळायचा आहे. ही भूमिका घेऊन आमचं सरकार काम करतं, लक्षात ठेवा. त्यामुळं ही सगळी ताकदीनं उभी राहणारी आमची पार्टी आहे. आपण बघताय, रेशनिंगचं धान्य 9 वर्ष झालं मोफत मिळते. पहिलं पैसे घेऊन जायचं आणि मग घेऊन यायचं. आता मोकळं जायचं आणि पोतं घेऊन यायचं भरून. हे का नाही? गॅस पाहिजे, गॅस फुकट. काय जे पाहिजे लोकांना, जे पाहिजे. आमच्या सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यावर मोदीचं 6,000, फडणवीस साहेबांचं 6,000, 12,000 रुपये वर्षाला येते खात्यावर. अनेक कोणी म्हणतात फुकट खायची सवय कशाला लावतो? काय नाही, फुकट तुम्हीच खायचं, गरिबांना नाही खायचं. हा, एक एक नेत्याचं घरी ढीक झालं पाक घरी. सामान्य माणसाचा मोदीजींचा विषय आहे, ना खाणे ना खाऊंगा ना खाणे दूंगा. नाही तर पहिलं कधी खायचं सगळं लोकांना मिळायचं नाही. आता डायरेक्ट दिल्लीत बटन दाबलं की इकडं अकाउंटमध्ये मेसेज आला, पैसे जमा. हे आमचं सरकार आहे. म्हणून भारतीय जनता पक्ष हे लोकहिताचं काम करत असतं. काळजी करू नका. आपण भारतीय जनता पक्षासोबत आलात, आपण भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी उभं राहील. हनुमानदादा तुम्ही नका चिंता करू, काळजी नका करू. इथं आलेल्या प्रत्येक माणसाला सांगतो, भारतीय जनता पक्षासोबत आलेल्या आमच्या सहकारी बांधवाचं रक्षण करण्याची जबाबदारी आमच्या भारतीय जनता पक्षाची आहे. चिंता करू नका. पोलीस स्टेशन हे सोडून टाकायचं. आता प्रवीण भैया मागासपासून म्हणतोय सारखं, अरे आमच्याकडे सरपंचाला की त्याचं पदच जाते. आता घालवू दे बरं. आणि भैया कुठंही जाऊ दे, शेवटी येतं माझ्याकडेच. कोणी घालवू दे, कसं घालवू दे बघतो. पहिल्यांदा घालविलं तरी माझ्याकडेच आहे. काळजी करू, अजिबात चिंता करू नका. शेवटी या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतःचा अधिकार आहे. स्वतःला कुठं जावं, कुठं करावं, कुठं काम करावं याचा अधिकार आहे. हे समजून आपण घ्या. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगणार आहे, आपण बिलकुल चिंता करू नका. या निवडणुकीमध्ये आपण भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभे राहा. आमचे तिन्ही उमेदवार, अनिताताई डुके असतील, दीपालीताई काळे असतील, आमदार शीतळकर असतील, या तिन्ही उमेदवारांना आशीर्वाद आपण द्या.
आणि आशीर्वाद देऊन यांना निवडून देण्याचं काम करा. आमच्या सावित्रीच्या लेखी देतील आणि मग त्यांना बघितलं नायगावला आयुष्य गेलं आयुष्य, आणि त्या सावित्र्याचं स्मारक नाही उभं राहिलं. सावित्र्यांच्या नावानं अख्ख्या देशात राजकारण करतात घरी, आणि गेलं नायगावला तर सावित्र्याचं स्मारक 4 गुंठ्यात. सावताबाबा आनंदला जाऊन बघा, गाव खेड्यातलं मंदिर बी मोठं आहे, सावताबाबाचं मंदिर एवढं आहे. आज सावित्र्यांचं स्मारक 150 कोटी रुपयाचं करतोय, सावताबाबाचं स्मारक 150 कोटी रुपयाचं करतोय. सरकार ताकदीनं मागं उभं राहते. एकाच नाही, सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, अहिल्यादेवींचं चौंडीचं स्मारक असेल, बसवेश्वर महाराजांचं स्मारक आता आम्ही 550 कोटी रुपयाचं करतो. प्रत्येक आपली जी शक्तीपीठ आहेत, शक्तीस्थान आहे, ती मजबूत करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतो. नाही तर संस्कृती संपून चालली आता, ही संस्कृती जपण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतो. म्हणून आपल्याला मला सांगायचंय की जो पक्ष आपल्या पाठीशी उभा राहतो, जो आपल्याला मदत करतो, जो ताकदीनं आपल्या पाठीशी उभा राहतो, जो भाव बहिणीनं मदत करतो, अशाच लोकांच्या पाठीशी उभं राहावं. उद्या येतील गोड गोड बोलतील लगेच, इथं जयकुमार गोरे आला सांगून गेला, पण काय म्हणतील इथे, तुम्ही काळजी करू नका, मी पण मंत्रीच आहे. हे सांगायची वेळ का आली, काय येईल? म्हणून मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय, आपण चिंता करू नका, आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी उभा आहे. ज्या ज्या लोकांनी प्रवेश केला त्यांचा मनापासून स्वागत करतो. आणि प्रवीण भैया आप आता काय झालंय, शेवटी काय लोकशाही आहे. आता मी माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणलं आमदार आहेत, आमदार सांगतो निवडणुकीला गेलं, आमदार फंडातनं तुझं काम करणार नाही, तुमच्या गावाला काही येऊन देणार नाही, तुमच्या गावात असं करीन तसं करीन, असे अनेकदा बोलतो. मी सांगितलं आता काळजी नका करू. आमदाराला फंड किती? 5 कोटी. 5 वर्षाचा किती? 25 कोटी. 1 वर्ष आता निघून गेलं, राहिलं किती? 4 वर्ष, 20 कोटी रुपये फंड आहे. एक आमदार 20 कोटी रुपयाचं काम हा अख्ख्या तालुक्यात करतो. कुठं? अख्ख्या तालुक्यात. आमच्या अनिता ताईला निवडून द्या, आमच्या दीपाली ताईला, रामदास चितळकरांना निवडून द्या. आमदारांच्या पेक्षा 1 कोटी रुपये जास्त जिल्हा परिषद गटाला जाते. आणि गोविंद भाई एकदाच सांगितले 8 सीटा आणल्या की 160 कोटी. सीटा कमी झाल्या की माल कमी. आता तुम्हीच ठरवा काय करायचं. तेव्हा बाकी अजिबात चिंता करू नका, एवढंच सांगण्यासाठी आलं. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आला आणि आपल्या सगळ्यांना बघितल्यावर मला खात्री आहे इंदापूरचा निकाल हा भारतीय जनता पक्षासोबत असेल. भारतीय जनता पार्टीचा 7 तारखेला कमळाची काळजी घ्यायची. देवाभाऊ आमचे सांगतात 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ, 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ. इथं तीर्थक्षेत्राचा विषय आला, मगाशी बोललो आपण, तिकडं बघितलं. या ठिकाणी धाकटे पंढरपूर क वर्ग तीर्थक्षेत्र करायचं आहे, त्याचा विषय आहे. आणि बाबीर देवस्थान आहे, त्याला क वर्ग आहे, त्याला ब वर्ग द्यायचा आहे. आणि पळसनाथ देवस्थान आहे, त्याला क वर्ग द्यायचा आहे. यातला एक विषय माझ्या हातात आहे, तो बाबीर देवस्थानचा विषय आहे, त्याला ब वर्ग द्यायचा आहे. तुम्ही काळजी करू नका, येणाऱ्या 3 महिन्याच्या आत त्याला आपण ब वर्ग देऊन टाकू. आणि ब वर्ग देऊन थांबणार नाही. पहिल्या टप्प्यातला 2.5 कोटी रुपये पण देऊ, दुसऱ्या टप्प्यात आणखीन देऊ. क वर्गाचा विषय आपण द्या, डीपीडीसी मध्ये आपण क वर्ग पण करून घेऊ. पुन्हा शिफारस पाहिजे म्हणून सांगणार नाही, शिफारस कोणी दिली तर मुख्यमंत्र्याची शिफारस करू, काळजी नका करू. पण शेवटी विकास कामात आढळ नाही हे या निमित्ताने सांगेल. शिंदे वस्तीला आता त्यांनी सांगितलं संत सावता मंदिरासाठी निधीची घोषणा करा. कोण आहे शिंदे वस्ती? है ना, सगळ्यांनी आशीर्वाद द्या. किती पाहिजे पैसे आकडा सांगा. त्याला 25 लाख रुपये दिले मंदिरात. फक्त निवडून आलं पाहिजे.
नाहीतर मी पण पक्कापणे आहे. गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे. तेव्हा तुम्ही मतं द्या, बाकी सोडा सगळं आमच्यावर, सगळं आम्ही करू. एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो. पुन्हा एकदा मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी आपल्याला देतो. शिंदे वस्तीचं बिरोबा मंदिर आहे, त्याला क वर्गाचा विषय आहे. एवढ्या चिठ्ठ्या मी मगाचपासून म्हणतोय का मला कॉलेज असताना कोणी चिठ्ठी दिली नाही. किती चिठ्ठ्या बघा ना, त्यामुळं इंदापूर दत्तक घ्या सांगताय. मी सांगितलं ना, प्रवीण भैया जे मागतील, प्रवीण भैया जे काम सांगतील ते प्रत्येक काम माझ्या खात्याचं असलं मी करेन, पण कुठल्याही खात्यात असलं तर मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे राहतील आणि त्याला न्याय देतील हे या ठिकाणी सांगतो. इंदापूर दत्तक घ्यायला मी खूप छोटा कार्यक्रम, इथला विकास कामाला करण्यासाठी मी 100% इथला दत्तक पुत्र म्हणून काम करेन. काळजी करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ.